नमस्कार. ओम श्री कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील सर्व बंधू भगिनींना डी राऊतचा नमस्कार. बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने आत्ताच एक अतिशय सुंदर असा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे स्वपुनर्विकासासाठी स्वतंत्र अथॉरिटी निर्माण करणे. स्वतंत्र अथॉरिटी निर्माण करून त्या अथॉरिटीच्या माध्यमातून स्वविकास करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना भरघोस सवलती आणि आर्थिक मदतसुद्धा सुरुवातीला भांडवल लागते. यासाठी शासनाने 2000 कोटी रुपये त्या अथॉरिटीकडे या कामासाठी सोसायट्यांना जे स्वतःचा पुनर्विकास करू इच्छितात, स्वपुनर्विकास करू इच्छितात, त्यांना त्यातून भांडवल देण्याचा शासनाने धोरण स्वीकारलेले आहे. अनेक प्रकारच्या सोयी सवलती शासन देणार आहे, देत आहे, यापुढे देत राहणार आहे. आणि सर्वसामान्य माणसाची, सोसायटीतील रहिवाशांची पिळवणूक होऊ नये, सोसायटीतील गलिच्छ कारभारामुळे, बेकायदेशीर कारभारामुळे सोसायटी सभासदांचे नुकसान होणार नाही. दुसरीकडे अनेक ठिकाणी असलेला भ्रष्टाचार, त्यामुळे सुद्धा सोसायटीचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाने जो चांगला निर्णय घेतलेला आहे, त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो. स्वपुनर्विकास हा मी मुद्दा मागील 3 वर्षापासून सातत्याने यावर बोलत आहे. आणि मला आनंद झाला की शासनाने सुद्धा या मुद्द्याकडे विशेष बाब म्हणून पाहून कोर्टात जाणाऱ्या अनेक केस, त्यामुळे होणारा मनस्ताप, या सगळ्यावर एक चांगला असा विचार आपल्यापुढे ठेवलेला आहे. परत मी शासनाचे आभार मानतो आणि पुनर्विकास कार्याला यापुढे चांगली गती मिळेल अशी मी अपेक्षा करतो, आशा बाळगतो. जय हिंद, जय सहकार.